हॅलो गायज व्हॉट्सॲप मी उत्कर्ष तुमच्या ओरेंजच्या सिस्टीम डिझाईन पार्ट 2 मध्ये स्वागत करतो. ह्यामध्ये आपण बघणार आहे फीचर्स डिझाईन. तर आपण कसे प्रकारे फीचर्स डिझाईन करणार आहे, काय काय फीचर्स आपण प्रोव्हाइड करणार आहे, ह्याबद्दलचं डिस्कशन आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्या बेसिसवरतीच आपण नेक्स्ट डेव्हलपमेंट स्टार्ट करणार आहे. तर चला स्टार्ट करू. ह्यामध्ये पहिलं फीचर आपण डेव्हलप करणार आहे ते म्हणजे साइन अप, ज्यामध्ये युजरला एक पर्टिक्युलर फॉर्म प्रोव्हाइड करू, ज्यामध्ये युजर त्याचा नेम, ईमेल, पासवर्ड टाकून अकाउंट क्रिएट करेल. सेकंड फीचर आपण प्रोव्हाइड करणार आहे ऑनबोर्डिंग. ह्यामध्ये युजर त्याचा ईमेल आणि बाकीच्या ज्या फील्ड ज्याने अपलोड आपल्याला सांगितल्या आहेत त्या व्हेरीफाय करेल. त्यानंतर थर्ड लॉग इन. ह्यामध्ये दोन प्रकारचं लॉग इन असणार, एक फॉर्म बेस लॉग इन आणि थर्ड OAuth लॉग इन, ज्याने युजर अकाउंटमध्ये लॉग इन करू शकतो. ह्यानंतर आपण मेन फीचर्सना स्टार्ट करणार आहे, ज्यासाठी आपण ॲप्लिकेशन बनवत. ह्यामध्ये आपण पहिल्यांदा प्रोव्हाइड करणार आहे ड्राईव्हमध्ये फाईल अपलोड कर, व्ह्यू कर, हे वाला एक फीचर असणार आहे. त्यानंतर एक फीचर असणार आहे रिगार्डिंग डेमो क्रिएशन, आणि व्हिडिओ असेल किंवा इमेजेस असतील त्या रेंडरिंग रिगार्डिंग आपण UI तयार करू, ज्यामध्ये व्हिडिओ, PPTs, PDFs, इमेजेस व्यवस्थित रेंडर होऊ शकेल. आणि ह्या व्हर्जनमधलं सगळ्यात लास्ट फीचर, ज्यामध्ये युजर त्याचा डेमो किंवा पर्टिक्युलर फाईल एका युजरसोबत, जे की ओरियनचाच एका युजरसोबत शेअर करू शकतो, आणि त्याच्या रिगार्डिंग सारे ईमेल्स कॉन्फिगरेशन आपण करेल, ईमेल सेंड करेल त्या युजरला. हे सगळं करणार आहे आपण. तर ह्या पर्टिक्युलर फीचर्सला आपण इम्प्लिमेंट करण्यासाठी जो काही डेटाबेस डिझायनिंग लागणार आहे, ती डेटाबेस डिझायनिंग रिगार्डिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहे. एवढंच नाही तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ओव्हरऑल आपल्यापाशी रिसोर्सेस, किती सर्व्हर्स आहेत, कशा प्रकारे आणि कुठं काय डेव्हलप करू शकतो, इत्यादी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहे. आणि ह्याच्यावरती आपण आपला टेक्निकल स्टॅक, ज्यामध्ये ॲक्च्युअल हे ॲप्लिकेशन डेव्हलप होणार आहे, हे डिस्कस करणार आहे. अँड देन ॲक्च्युअल ॲप्लिकेशन आपण डेव्हलप करणार आहे आणि त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप त्याला लॉन्च करणार आहे. सो चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कनेक्टेड राहा. थँक्यू.